ओबीसी समाज द्वारा जाति निहाय जनगणना को लेकर जिलाधिकारी कार्यालय पर 26 नवंबर को विशाल मोर्चे का आयोजन किया गया है। इस संदर्भ में ओबीसी समाज द्वारा तैयारियां शुरू है। ओबीसी समाज द्वारा ओबीसी जाति निहाय जनगणना के संबंध में एक बहुत बड़े विशाल मोर्चे का आयोजन आने वाले 26 तारीख को किया गया है और यह मोर्चा जिलाधिकारी कार्यालय पर पहुंचेगा और इस मोर्चे में बड़ी संख्या में ओबीसी समाज बांधवों की उपस्थिति रहने वाली है, ऐसा अनुमान लगाया जा रहा है। और इसी के तत्वाधान में आज ओबीसी समाज के लोगों द्वारा इस मोर्चे में शामिल वाहनों के लिए पार्किंग की व्यवस्था की जा रही थी। इस मौके पर पूर्व नगर सेवक बंडू हजारे, सुनील वडस्कर, योगेश आपटे, वैभव येरगुडे आदि उपस्थित थे। तो सुनिए इस संदर्भ में क्या जानकारी दी गई। 26 तारखेला दीक्षाभूमीमध्ये जो ओबीसी विशाल मोर्चाचं आयोजन केलं आहे त्या पार्किंगच्या तयारी आम्ही करतो। इथे शिंदेबाई, मूल, ब्रह्मपुरी ज्या मार्गाने येणारे पूर्ण वाहनं हा लॉ कॉलेजच्या पूर्ण परिसरात इथं व्यवस्था केलेली आहे म्हणून त्याची आज साफसफाई झाली। कम से कम शहरामध्ये 7 ते 8 ठिकाणी पार्किंग आहे। लोक 1.5 ते 2 लाखाची आमची अपेक्षा आहे, पण नक्की तर 1.5 लाखापर्यंत पूर्ण जिल्ह्याभरातून पूर्ण म्हणजे जिल्ह्याच्या आसपास इथं ओबीसी योद्धे जे लाखोच्या संख्येने ह्या मोर्चामध्ये ओबीसी योद्धे ह्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार आहे। त्यामुळे बाहेरून येणाऱ्या या ओबीसी योद्ध्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना पार्किंगची व्यवस्था, वाहन पार्किंग करण्याकरिता जागा उपलब्ध व्हावी म्हणून या ठिकाणी आपल्या चंद्रपूर शहरामध्ये विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। ह्या विद्याविहार कॉन्व्हेंटच्या मागच्या भागामध्ये हा जो ग्राउंड आहे, या ग्राउंडमध्ये शिंदेवाई, मूल, नागभीड, सावली त्याचबरोबर ब्रह्मपुरी ह्या भागांमधून येणारी जी काही वाहने आहेत, हजारो वाहने ह्या मोर्चामध्ये घेऊन येणार आहेत स्वयंस्फूर्तीने। त्यामुळे त्यांची व्यवस्था ह्या मैदानावर करण्यात आलेली आहे। तसेच राजुरा आहे, कोठारी आहे, बल्लारपूर आहे, गोंडपिपरी आहे, तसेच गडचांदूर ह्या भागामधून येणारी जी काही वाहने असतील त्यांची आपलं महाकाली गेट जे आहे महाकाली गेट या ठिकाणी त्यांची व्यवस्था कोहिनूर तलाव या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पठाणपुराकडून येणारी जी काही वाहने आहेत त्या वाहनांची व्यवस्था त्या ठिकाणी जे चहारेचं जागा आहे त्या चहारेच्या वाढीच्या जागेवर ते वाहने त्या ठिकाणी पार्किंग करण्यात येणार आहे। कोहिनूर ग्राउंड त्यांच्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे। त्याचबरोबर इकडनं भद्रावती आहे, वरोरा आहे, या मोठ्या शहरांमधून येणारी त्याच्या खेड्यापाड्यातून येणारी जी काही वाहनं आहेत त्या वाहनांची व्यवस्था त्या ठिकाणी गौरव सेलिब्रेशनचे बाजूला जे काही मैदान आहे खुलं, जनता कॉलेज आहे, जनता कॉलेजचा समोरचा दर्गा परिसर आहे, त्या परिसरामध्ये सुद्धा 4 चाकी वाहनं आणि दुचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। खरोखरच हा जो मोर्चा आहे हा एक ऐतिहासिक असा मोर्चा असणार आहे।